बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संचलित आपल्या मॉडेल कॉलेज घनसावंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सन्माननीय प्राचार्य डॉक्टर गाडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिनानिमित्त आज ग्रंथालयामध्ये ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या प्रसंगी विद्यार्थ्यांना ग्रंथांची आवड निर्माण व्हावी, ग्रंथांची प्रेम निर्माण व्हावं, वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि यातूनच नवनवीला वाचा ग्रंथांचं प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे। या प्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकत्रित आहेत, पुस्तकांना पाहत आहेत, हाताळत आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आमच्या मॉडेल कॉलेजचे विद्यार्थी ग्रंथांच्या माध्यमातून ग्रंथांमध्ये प्रेम हा वाढत राहील आणि वैचारिक एक नवीन असाही आशावाद करतो। या प्रसंगी मराठी प्रमुख डॉक्टर बाळासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, डॉक्टर गुडगे सर उपस्थित आहेत, कार्यक्रमा ठिकाणी डॉक्टर संजय नौखंडे सर उपस्थित आहेत, डॉक्टर पवार सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत। जे या व्हिडिओचं सुंदर चित्रीकरण असत आहेत असे कार्यक्रमा ठिकाणी डॉक्टर गणेश खोजे सर आहेत, डॉक्टर जया बाबू मॅडम आहेत, आमचे कॉम्प्युटर सायन्सचे सन्माननीय माझे राठोड सर या ठिकाणी आहेत, कार्यक्रमा ठिकाणी गोले सर आणि उपस्थित सगळ्यांचं आमचे गोले सर आहेत। स्वागत करतो आणि एकच सांगू इच्छितो की आपण पुस्तकाविषयी, पुस्तकांच्या मध्ये दडलेल्या त्या रहस्याविषयी, त्या तत्त्वज्ञानाविषयी आपण व्हावं। येणारा काळ आपलाच आहे। मी आदरणीय स्वामी सरता विनंती करतो की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं। धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे घटक महाविद्यालय मॉडेल कॉलेज घनसावंगी या ठिकाणी सर्व विद्यार्थी, माझे सर्व सहकारी प्राध्यापक मित्र, बंधू आणि भगिनींनो, संविधान दिनानिमित्त आपण जो काही हा सप्ताह साजरा करत आहोत त्यामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचा हा आजचा दिवस आणि या निमित्तानं आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये जे काही दुर्मिळ ग्रंथ या ठिकाणी आहेत, नवनवीन विषयावरची नवनवीन पुस्तकंसुद्धा यावर्षी मोठ्या प्रमाणात आपण खरेदी केलेली आहेत आणि विद्यार्थी, प्राध्यापक मित्र सर्वजण आवर्जून या ग्रंथाचं वाचन करत आहेत। अत्यंत अभ्यासू विद्यार्थी आमच्या महाविद्यालयामध्ये आहेत आणि इतके सुद्धा या ठिकाणी ग्रंथ वाचनाचा आस्वाद घेत आहेत। आणि एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की दर्जेदार ग्रंथ आमच्याकडे, मोजकेच ग्रंथ आहेत परंतु दर्जेदार ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत। विज्ञान असेल, वाणिज्य असेल किंवा कलाशाखा असेल, तर या सर्व शाखेमध्ये उपयुक्त असलेली पुस्तकं आमच्याकडे उपलब्ध आहेत। आणि खऱ्या अर्थानं महाविद्यालयाचा आत्मा म्हणजे ग्रंथालय असते आणि ग्रंथालयामध्ये जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी आले पाहिजेत आणि येत असतात। तर खऱ्या अर्थानं संविधान दिनाच्या निमित्तानं या ग्रंथ प्रदर्शनाच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो की ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथासाठी राजगृह जे त्यांचं बंगला होता तो त्याच्यामध्ये आज ग्रंथालय आहे आणि त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगामधून उत्कृष्ट अशा पुस्तकांचा संग्रह केलेला होता। नुसता संग्रहच नाही तर त्या सर्व ग्रंथाचं वाचन करून त्याचा परिणाम आपल्याला त्यांच्या विविध लेखनामधून आणि देशाच्या राज्यघटनेमधून आपल्याला दिसून येतो आहे। आणि म्हणून ग्रंथ हेच माणसाचे गुरु असतात आणि ग्रंथासारखा मित्र दुसरा नाही। तर या निमित्तानं मी हीच अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त करेन की त्यांनी किमान दररोज 2 ते 3 तास तरी
पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे. केवळ आपल्या क्रमिक पुस्तकापुरतं मर्यादित न राहता सर्व विषयाचं अवांतर वाचनसुद्धा आपण केलं पाहिजे. ज्याप्रमाणे झाड मोठं होत असतं, बहरत असतं, तर त्याची मुळं जमिनीमधून त्याला अत्यावश्यक जे काही अन्नद्रव्य ते ग्रहण करतं आणि झाडाला जिवंत ठेवण्याचं काम करतं. तसं विद्यार्थीसुद्धा आयुष्यामध्ये त्याची एक यशस्वी इमारत जी निर्माण होते, तर वेगवेगळ्या विषयामधून त्यानं वेगवेगळे ज्ञान पण वेचण्याचं काम केलं पाहिजे आणि त्याच्यावर त्याची इमारत ही मजबूतपणे उभी असते. आणि म्हणून विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. खरंच आपण खूप मौलिक आणि महत्त्वाचे विचार या ठिकाणी मांडले. निश्चितपणे वाचन ही संकल्पना ग्रंथाच्या माध्यमातून आपण राबलेली आहे. तर पाहूयात यावर्षीचं वाचन कोण ठरतोय, कोण अधिक पुस्तकं वाचतोय, कोण अधिक जे लेखकांना त्यांच्या कृतींना वाचतोय. तर ते लवकर ठरेल, कारण तुमची उपस्थिती जर नोंदली जाते, तुम्ही कोणतं पुस्तक घेतलं त्याची नोंद असते आणि ती घेतलेल्या पुस्तक तुम्ही खरंच वाचलं का असं नावं घेतलं त्याची विचारणा होणार आहे. म्हणून सर यावर्षीच्या 2025-26 वाचन कोण होणार त्याची उत्सुकता सर्वांना आहे. तर मला आशा आहे की आपले विद्यार्थी अधिकाधिक पुस्तकं वाचतील आणि आपल्या ज्ञानाचं नक्कीच जर मला मार्गदर्शन केलं त्यानंतर विनंती करतो. नमस्कार. आज मॉडेल कॉलेज घनसावंगी तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमान या ग्रंथ प्रदर्शनाला आपण भेट देत आहोत. मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे समृद्ध असं ग्रंथसंपदा या विभागात आहे. या पाठीमागचा उद्देश जो समाज चारित्र्यवान झाला पाहिजे, सुरुवात झाला पाहिजे, त्या समाजाला जर हे सगळं करायचं असेल तर त्याची सुरुवात हे ग्रंथापासून होते. आणि नव्या पिढीच्या या विविधीच्या सर्व तरुणांनी बहिणी सर्वप्रथम आपल्याजवळ काय बाळगलं पाहिजे किंवा आपण कशाच्या मार्गदर्शनानं चाललं पाहिजे. त्या ग्रंथाची ही मौलिक महती अत्यंत पुरातन काळापासून आत्तापर्यंत आणि येणाऱ्या भविष्यातही त्याचं महत्त्व आहे. याच्यातूनच बरेचसे थोर तत्त्वज्ञ विद्वान हे सगळे ग्रंथ वाचनातूनच निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळे आपल्या विकासाचं, आपल्या डेव्हलपमेंटचं मूळ जे काय असेल तर तो आहे अभ्यास. आणि तो अभ्यास असतो त्या ग्रंथाचा, त्या विषयाच्या ग्रंथाचा. आणि म्हणून आज संविधान सप्ताहाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा या ग्रंथ प्रदर्शनातून त्या ग्रंथाशी जोडले जाऊया आणि आपल्या आयुष्यातलं, आपल्या स्वप्नातलं एक नवं आयुष्य साकार करूया अशी एक सदिच्छा देतो. थांबतो. जय हिंद. वाचेल खूप दिले केला मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे आज राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं जे संविधान सप्ताहाच्या निमित्तानं ग्रंथ प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी राष्ट्रीय सेवा योजना विभागाला धन्यवाद देतो. कारण संविधान हे पुस्तक नसून ते माणसं घडवण्याचा एक कारखाना आहे किंवा चारित्र्यवान माणूस या संविधानाच्या माध्यमातून घडू शकतो. देश आज फक्त आपल्या संविधानामुळे जगामध्ये ओळखला जात आहे. देशाचं संविधान जेवढं मजबूत आहे म्हणूनच आपला देश हा मजबूत आहे. आपण असं बघतोय की आजूबाजूला जगामध्ये जी राष्ट्र आहेत ती राष्ट्र त्यांचं संविधान योग्य नसल्यामुळं किंवा त्याची अंमलबजावणी करणारे नागरिक हे सुज्ञ नसल्यामुळं त्यांची आज वाटाघाट झालेली आहे. परंतु एवढी जगामध्ये श्रीमंत लोकसंख्या असताना देखील आपल्या संविधान जाती, पंथ, धर्म, विविध भाषा, सांस्कृतिक विविधता यांना एका धाग्यामध्ये बांधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे. मित्रांनो, आपण या संविधानाचं केवळ पुस्तक न करता त्याचं किमान वाचन केलं पाहिजे. कोणते कर्म आपल्यासाठी आहेत, फंडामेंटल राईट्स काय आहेत, आपले कर्तव्य काय आहे, की हे जर वाचन केलं तर खऱ्या अर्थानं आपण बेडरपणे समाजामध्ये राहू शकतो.
सर्वसामान्य लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण प्रशासनाच्या माध्यमातून ते काम यशस्वीपणे करू शकतो. मित्रांनो, खरं म्हटलं तर पुस्तक हे मस्तक घडवतं असं म्हणतात, तर खरोखरच आपण मस्तक घडवण्यासाठी पुस्तकं वाचली पाहिजे. पुस्तकं हेच आपले गुरु बनवले पाहिजे, एवढं मी या निमित्तानं व्यक्त करतो आणि मी माझ्या करू शकतो. त्यामुळे त्यांची प्रेरणा त्याचा आदर्श त्यांनी 8 तासाचा अभ्यास केला. आपण किमान 1 तास 8 मिनिटं काय 2 तास 8 मिनिटं 10 मिनिटं काय, पण आज स्वतः दिसत नाही. तसेच मुली काला सुद्धा वटणले बसलेले दिसले, मोबाईल सुद्धा करताना दिसले. आपण सुद्धा आम्ही आमच्यासाठी सगळ्यांनी जास्तीत जास्त संघर्ष केली. एक छोटंसं किमान असेल तर पढ़ लिख के बड़ा होके तू एक किताब लिखना, अपने सवालों का तू खुद जवाब लिखना, तू खुद जवाब लिखना. असे प्रश्नांचे उत्तर पुस्तकामध्ये मिळतात. आणि म्हणून मी या पुस्तक प्रसंगी ग्रंथालय विभागाचे सांभाळतात जे कार्यक्रम अधिकारी आहेत, अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत, असे आपण पोलिसांसाठी पण जोरदार टाळ्या पाहिजे. साकार केलं त्याचं धन्यवाद, खूप खूप अभिनंदन. आता आपण सामूहिकरित्या या ठिकाणी आणि आपल्या भारतीय संविधानाच्या भाषण त्या ठिकाणी होईल. तर आपण इथे करावं समोर आपल्याला Yeah.